नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोयनानगर या विद्यालयामध्ये शिकलेले माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, खरं पाहायला गेलं तर असे आनंदाचे क्षण जीवनात कमी येतात आणि हे आनंदाचे क्षण मनामध्ये साठवून ठेवणं हे एक आपलं आद्य कर्तव्य आहे. तसं पाहायला गेलं तर या शाळेचा आणि माझा फार ऋणानुबंध आहे. याचं कारण असं की मी या विद्यालयामध्ये 1 ऑगस्ट 1991 साली शिक्षकेतर कर्मचारी म्हणून हजर झालो. मी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण यांचे श्रद्धेचा ऋणी आहे. मी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले विद्यालय ढोरोशी व ज्युनियर कॉलेज ढोरोशी या कोयना एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. माझा परिचय पाटण तालुका सातारा जिल्हा ताळे भागामध्ये जळव ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला छोटस मरळशी माझं गाव आणि कवी पतंगराव घाडगे माझं आहे नाव. धन्यवाद. खरं पाहिलं तर मला या परिसरामध्ये कविता लिहिण्याचा छंद जडला आणि मी कवी म्हणून माझी भरपूर असं प्रकाशन झालेलं आहे. माझी एक कन्या आहे, ती मुंबईला कल्याण येथे टीचर आहे. माझे जावई फार्मसी आहेत, त्याचबरोबर त्यांना 2 मुलं आहेत आणि माझा चिरंजीव मेकॅनिकल इंजिनियर आहे. उद्योगपती रामदास माने यांच्या कंपनीमध्ये तो सध्या असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. त्यांची फॅमिली पुणे येथे आहे आणि त्यांना एक चिरंजीवच आहे. असं एक छोटस माझं कुटुंब आहे. खरं पाहिलं तर माझं जीवनाची चांगली सुरुवात या कोयनाच्या तांबड्या मातीमध्ये झाली आणि इथं आल्यानंतर माझा एक भाऊ जयवंत घाडगे हा तुमच्या या विद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्यांच्यासोबत मी काम केलं ते सन्माननीय एम.जे. गिरीगोसावी सर यांचा तो आवडता विद्यार्थी आज आर्मीमध्ये सुभेदार या पदावर आहे. खरं पाहायला गेलं तर एक देवाचं मंदिर आणि दुसरं ज्ञान मंदिर, जेवढं महत्व आपण देवाच्या मंदिराला देतो तेवढंच महत्व आपण ज्ञान मंदिराला दिलं पाहिजे. कारण इथं सुद्धा घडणारे एक साधू संत आणि सुज्ञ सुजाण नागरिक घडले जातात. लक्षात ठेवा, म्हटलं जातं एका कवीनं म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. भरपूर मुलं या विद्यालयातून गेले, शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली, पण शाळेला विसरून चालणार नाही. तसं पाहायला गेलं तर या कोयनानगरच्या मातीमध्ये जे खूप सुंदर असे खेळाडू निर्माण झालेले आहेत, पोलीस अधिकारी झालेले आहेत, रेल्वे पोलीस मध्ये सुद्धा मुलांनी खूप या परिसराची नोकरीला लागलेले आहेत. त्यांनी शाळेला भरघोस अशी मदत केलेली आहे. तर शाळेला विसरून चालणार नाही हे सर्वात महत्वाचं आहे. मी लिहिलेली एक निसर्गावरची कविता आहे जी मराठे साहेबांच्या गावामध्ये डिचोली गार्डनमध्ये होतो आणि डिचोली गावाकडे पाहत होतो. त्या कवितेच्या 4 ओळी म्हणत आहे. हिरव्या हिरव्या गर्द झाडीत, हिरव्या हिरव्या गर्द झाडीत लपली कवलार वगैरे. हिरव्या हिरव्या गर्द झाडीत
लफडी कौलारू रे सोबतीस त्यांच्या ताड माळण केळीची ती झाडे सोबतीस त्यांच्या ताड माळण केळीची ती झाडे वेडा म्हणून टाके निसर्ग हा मजला वेडा म्हणून टाके निसर्ग हा मजला काळे कवीन कडे दिसती चोहीकडे काळे कवीन कडे दिसती चोहीकडे हिरव्या हिरव्या गर्द झाडीत लफडी कौलारू रे. धन्यवाद.